सकाळ सकाळ उठलो आणि मोबाईल घेतला आणि मोबाईल घेतल्याच्यानंतर मोबाईलमध्ये पहिला व्हिडिओ आला की रोहिणी फराटे यांनी आहे ना त्यांचं जीवन संपवलं. तर मी ही न्यूज पाहून मी ना एक क्षण वाटलं की नाही यार हे काहीतरी फेक असणार आहे, कारण की असं चालतंच कोणी कोणाचे काही फेक बनवू शकतं. परंतु त्याच्यात थोडी खोलवर जाऊन माहिती घेतली तर खरंच त्यांनी त्यांचं जीवन संपवलेलं आहे. त्यांचं जीवन का संपवलेलं आहे त्यांनी ते अद्याप म्हणजे कारण माहीत नाही, त्याचा तपास सुरू आहे. परंतु असं करणं खरंच चुकीचं आहे बरं का. ते जे ताईंनी पाऊल उचललं ते खरंच चुकीचं आहे. त्यांनी एवढ्या मेहनतीने एवढा मोठा म्हणजे बिझनेस तर सुरुवात केली आहे. हॉटेल टाकणं म्हणजे एवढं पण सोपं नाही नाही का. एवढं गरीब परिस्थितीतून एवढे छानसे व्हिडिओ बनवून आणि सगळं चांगलं असताना अचानक काय झालं हे तर अद्याप माहीत नाही आहे. आता हां, एवढं खरं आहे की जे व्हिडिओमध्ये दिसतं ते नसतं. म्हणजे रील जी लाईफस्टाईल जे व्हिडिओमध्ये दाखवतात ती वेगळी असते आणि आतमध्ये चाललेली याच्यात थोडाफार तरी डिफरन्स असतोच आणि त्याच्यामध्येच काहीतरी ताणतणाव असेल किंवा काहीतरी असेल, कारण ते अद्याप आलेलं नाही, परंतु कारण येऊन जाईल. परंतु ताईंनी नव्हतं करायला पाहिजे. त्यांनी मला फक्त एक सांगायचं आहे की इतक्या एवढ्या गरिबीतून येऊन एवढं मोठं हॉटेल वगैरे उभारलं होतं. सगळं सुरू होत असताना चूक कोणाची आहे हे तर माहीत नाही आहे. परंतु ज्याची चूक असेल ना त्याला देव कधी माफ करणार नाही आहे. आणि यापुढे सांगतो की कोणाला किती त्रास असेल, कोणी काही असेल ना, हे पाऊल उचलण्याच्या अगोदर आहे ना खूप खूप म्हणजे खूप सारा विचार करायचा आहे. कारण की तुमचं आयुष्य म्हणजे आहे ना ते तुमच्या एकट्याचं नसतं. तेच संग अनेक जणांच्या भावना वगैरे जोडलेल्या असतात. त्यामुळे असे पाऊल जर उचलण्याच्या अगोदर ना खरंच खूप खूप विचार करायचा आहे बरं का. तर भावपूर्ण श्रद्धांजली ताई.